याला आणि याला कुठलाही कोएफिशियंट नाही, अगदी आपण साध्या पद्धतीने करूयात. √3 इंटू √7 या दोघांचं मल्टिप्लिकेशन होईल √21 मायनस या दोघांचं आपण मल्टिप्लिकेशन करू ते मायनस √9. या संख्येचे एक तर फॅक्टर पडत असेल तर ते पाडावे. रूटमध्ये एखादी संख्या आली तर तिच्यासोबत तुम्ही दोन विचार करायला हवेत. पहिला विचार असा असायला पाहिजे की ही रूटवालीची संख्या याची फॅक्टर पडतील का, पहिला विचार. आणि सेकंड विचार असा केला पाहिजे ही संख्या कोणाचा स्क्वेअर आहे. दोघांपैकी कुठलाही विचार पहिल्यांदा करा, कुठलाही विचार नंतर करा, काही अडचण असणार नाही. तुम्हाला मात्र दोन गोष्टी नक्की तुम्हाला बघायचं. सुरुवातीला हे चेक करणे रूटमध्ये आलेली संख्या कोणाचा स्क्वेअर आहे का, तिचा आपण रूट काढू शकतो का. तर चालू कंडिशनमध्ये ही कोणाचाही रूट नाही, आपण याचा रूट काढू शकत नाही. सॉरी, ही कोणाचाही स्क्वेअर नाही, आपण याचा स्क्वेअर रूट काढू शकत नाही. नंबर 2 असं शोधायचं याचे फॅक्टर पडतात का. फॅक्टर पाडताना याचा ऑर्डर 2 आहे म्हणून फॅक्टर पाडताना दोन्हीपैकी एक संख्या कुणा तरी स्क्वेअर असायला पाहिजे असे शक्यतो फॅक्टर पाडायला हवेत. या संख्येचे फॅक्टर सुद्धा पडत नाही आणि ही संख्या कुणाचा स्क्वेअर नाहीये म्हणजे तिचा स्क्वेअर रूट सुद्धा निघणार नाही. म्हणजे आपण √21 ला आपण ॲज इट इज ठेवूया. √21 ला आपण काही करणार नाही. आता प्रश्न आला आपला दुसरा कोणत्याही या संख्येचा. 9 कडे आपण बघूयात. 9 कडे बघून सुद्धा आपण दोन विचार करू. विचार नंबर 1, ही संख्या कोणाचा स्क्वेअर आहे का. हो, √9 ही संख्या 3 चा स्क्वेअर आहे. आणि मग √9 ला आपण जर त्याचं रूट काढलं तर आपल्याकडे आन्सर येणार 3. या 3 ला आपण पुढे लिहिलं तरी चालेल, असे लिहिलं तरी चालेल. फर्स्ट नंबरचं एक्झाम्पल आपलं या पद्धतीने सॉल्व्ह झालं. एक्झाम्पल नंबर 2 आपल्याला या ठिकाणी काय करायचं बघा. आपल्याला या ठिकाणी काय दिलेलं आहे, √5 मायनस √7 या दोघांनाही √2 ने मल्टिपल करायचं आहे. एक्झॅक्टली या एक्झाम्पल सारखं सेम एक्झाम्पल आहे, फार काही चेंजेस होणार नाही. आपण काय करूया, या √2 ने आपण √5 ला आपण मल्टिपल करूयात, इथे येते √10. या दोघांना आपण एकमेकाशी मल्टिपल करूयात, इथे येणार √14. आपले दोन कामं आहेत. नंबर 1 पहिल्यांदा शोधायचं ही संख्या कोणाचा स्क्वेअर आहे का. तर 10 रूटमध्ये 10 आहे, ती कोणाचा स्क्वेअर नाहीये. सेकंड ऑप्शन असा आहे त्याचे फॅक्टर पडतील का. तर √2 चे दोन असे फॅक्टर पडतच नाहीत की दोन्हीपैकी एक संख्या कुणाचा वर्ग असेल. 5 इंटू 2 असे आपण फॅक्टर पाडू शकतो, पण 5 आणि 2 कुणाचाही स्क्वेअर नाही, त्यामुळे आपण याचे फॅक्टर आपण पाडणार नाही. इथं आला आपल्याला 14 हा नंबर आहे. 14 सुद्धा कुणाचा स्क्वेअर नाहीये आणि त्याचे सुद्धा फॅक्टर पडत नाहीत, आपण त्याला पण पाडणार नाही. एक्झाम्पल नंबर 2 आपलं याच ठिकाणी संपलेलं आहे. आता आपण काय करू, आपल्याकडे एक्झाम्पल नंबर 3 आहे. या 3 नंबरच्या एक्झाम्पलला आपल्याला थोडंसं मोठं आहे, फार आवड नाही. एक्झाम्पल सोपं आहे पण थोडंसं ते लांब होईल. आपण चालेल, आपण काय करूया, हा नंबर 2 चा ब्रॅकेट आहे. या ब्रॅकेटनं आपण या ब्रॅकेटला आपण मल्टिपल करतोय. दोघांच्या मध्ये रिलेशन जे आहे ते मल्टिप्लिकेशनचं आहे. आता आपण काय करूयात, आपण प्रयत्न असा करू, हा जो नंबर 2 वाला ब्रॅकेट आहे तो आपण 2 वेळेला आपण लिहूयात. 4 √3 मायनस √2 फर्स्ट ब्रॅकेट. सेकंड ब्रॅकेटमध्ये हेच असेल 4 √3 मायनस √2. दोन ठिकाणी तो दुसरा ब्रॅकेट लिहिला आपण. आता आपण काय करतोय, या पहिल्या ब्रॅकेटच्या पूर्वी हा 3